तर बांधवान आपल्या समोर आहे, कारण परमेश्वर म्हटलं की खरोखर कोणी म्हणतात परमेश्वर आहे, कोणी म्हणतात नाही. तर मी या विषयावर जास्त वेळ घेणार नाही, सांगतो पहिलेच वेळ लावला. तर बांधवान परमेश्वर आहे, पण त्याच्याकरिता माणसाला खूप कसोटी करावं लागतं. असं नाही होत ते का हरीनं पंगडावर. म्हणून भाव भुकेला हरी करी भक्ताची जात, म्हणून एक आपल्या समोर सादर कर्जा आहे. म्हणून म्हणायचं आहे, हो ज्याने विश्व तयार केला, ज्याने विश्व तयार केला, त्या कर्त्याला पूजतो आज. हो ज्याने विश्व तयार केला, त्या कर्त्याला पूजतो आज. ज्याने विश्व तयार
म्हणायचं आहे बांधव. हा त्या परमेश्वरा पाहण्यासाठी साधू संत तपस्या करीत बसले, परंतु त्याचा अंत कोणालाच लागला नाही देवा. नखाच्या चुमरी झाल्या, केसाच्या जटा जमिनीपर्यंत लोळू लागल्या, पर्यंत लागला नाही. म्हणून काय आपापले कामं वाटून दिली. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघाला आपापले कामं वाटून दिले दादा. ते कसे वेळाभावी शेवटी इथे गावधाव घालायचे. तर बांधवांनो, सर्व कोणी देव देव म्हणतो आपण, पण खरे देव म्हटलं तर आपले आई बाप झाला. आई वडला पडते, दुसरे देव नाही. कारण काही लोक आई बापाची पूजा करतात, परमेश्वर मानतात, आणि काही लोक आपल्या आईवडिलाला मारतात. पण हे बरं नाही.
म्हणून म्हणायचं आहे तेही भक्त तेही देव. म्हणून मनुष्य हा मुळात बेईमान आहे. कारण ज्यावेळेस हा मनुष्य आईच्या उदरात 9 महिने 9 दिवस राहतो आणि परमेश्वराला म्हणतो परमेश्वरा मला ह्या नरकवासातून वाचव. त्यावेळेस ज्यावेळेस तो बाहेर निघतो परमेश्वर ऐकतात तरी पण त्यावेळेस बाहेर निघताबरोबर केव्हा केव्हा म्हणायला लागते केव्हा तुला वचन दिलं होतं. म्हणून संतांचा आधार आहे पैदा होने से पहले तू जिस ठिकाने पे पड़ा था, पैदा होने के पहले तू जिस ठिकाने पे पड़ा था बारीक रे बेटा, भगवान के सामने तूने दोनों हाथ जोड़ा था. मात्र को भगवान मुझसे इस गंदगी में भूलना जाऊंगा तुझे कभी जिंदगी में. अरे वचन दिया था तूने झूठी खसमें खाके अब तो तू बेईमान बन गया बाहर आके केव्हा केव्हा म्हणायला लागला त्या परमेश्वराला विसरून गेला. असं ते संतांचा आधार आहे म्हणायचं.